प्रेमाचा स्पर्शाचा अनुभव झाला, देवाला पण मानलं पाहिजे. तो माणसाच्या जोड्या पण विलक्षण बनवतो. एक सूर्य आयुष्य खूप कंटाळवाणं होईल हे त्याला माहीत असतं, म्हणून तो मित्राच्या, प्रेमाच्या, अगदी नवरा बायकोच्याही जोड्या बनवताना दोन अशा व्यक्तिमत्वांना एकत्रित आणतो की जे एकमेकांशी छान जुळवून घेतील. अबोल व्यक्तीला बोलकी व्यक्ती देतो, गंभीर व्यक्तीला आनंदी व्यक्ती देतो, भांडणखोर व्यक्तीला शांत व्यक्ती देतो आणि खडूस लोकांना थोडीशी मोकळी आणि जास्त समजूतदार व्यक्ती मिळते, ज्या योग्य त्याचंही कुठे अडकणार नाही. खरं तर दोन व्यक्तीमध्ये फरक हाच असणार, परंतु हा जो फरक आहे तो ओळखून तुम्ही कसे निभवतात हे जास्त महत्त्वाचं असतं. कधी कधी आपण हतबल होतो, कारण समोरच्या व्यक्तीला कसं सांभाळून घ्यायचं हे आपल्याला कळत नाही. पण कोण चुकतं, त्यापेक्षा काय चुकतं हे एकदा कळलं की उत्तर सोपी होतात. अनेकदा आपला दृष्टिकोन हा एक मोठा अडथळा असतो. आपण जसे आहोत तशी समोरची व्यक्ती नसेल तर आपला अपेक्षाभंग ठरलेला असतो. पण आपणही समोरच्याच्या अपेक्षामध्ये उतरतो का, हा एक विचार करण्यासारखा विषय आहे. वेगळेपण आहे म्हणून नात्यामध्ये सौंदर्य आहे. सगळे सारखे असतील तर आयुष्य किती कंटाळवाणे, नीरस होईल. उदास व्यक्तीच्या सोबत उदास माणूस कसं वाटतं. प्रत्येकाने आयुष्याचा आनंद पुरेपूर घ्यावा, एकटं राहू नये यासाठी मैत्री, जोडीदार अशा गोष्टी उदयास आल्या. पण आपण मात्र आपल्या व्यक्तीवर टीका करण्यात इतके मशगूल होतो की त्याच्या वेगळेपणातील सौंदर्य बघण्याची संधी कधी घेत नाही. आपलं माणूस थोडं वेगळं आहे, वेगळंच आहे, पण गोड आणि प्रिय आहे असा विचार करायला सुरुवात केली की त्याचं वेगळेपण सहज आपल्यामध्ये सामावून जातं. अनुरूप शब्दाचा अर्थ हा कधीच एकसारखे असा होत नाही. एकमेकांना अनुरूप म्हणजे जिथे एक कमी तिथे त्याची कमतरता दुसरा भरून काढतो. कधी गुणांनी, कधी स्वभावाने, कधी विचारांनी, म्हणून विविधतेत एकता असते. ह्या वेगळ्यापणातून एक सुंदर, संवेदनशील आणि मोहक नातं निर्माण होतं, जे आपल्याला जपते आणि ज्याला जीवापाड जपण्यासाठी आपण धडपडतो. जीवन सुंदर आहे. सदा आनंदी राहा.